हार्टेक एज्युकेशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत BioLo ॲपमध्ये काही दोन महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत. या ॲपमध्ये आपण जर आपल्या फोनवर जर गेलो तर आपल्याला आपलं लॉग इन करायचं आहे किंवा लॉग इन ऑलरेडी असेल तर त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा, खाली ऑप्शन आलेले आहेत. यामध्ये दिलेलं आहे फॉर्मॅट सी आणि त्यानंतर आहे लॉग इन ऑन ECI नेट वेब म्हणून. हे जे दोन ऑप्शन आहेत, या दोन ऑप्शनचा आपण जेव्हा वापर करू तर त्या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येईल की आता हे नेमकं याच्यामधला बदल जो आहे किंवा याची गरज काय आहे, किंवा निवडणूक आयोगानं की आपल्याला जे काही ॲपमध्ये अपडेशन दिलेलं आहे याचा आम्ही पण खूप दिवसापासून वाट पाहत होतो. तो म्हणजे वेबवर आपली लॉग इन असावी. वेबवर लॉग इन म्हणजे वेबसाईटवर लॉग इन असावी, कॉम्प्युटरवर लॉग इन करता यावी. कसं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला मोबाईलवर काम करणं खूप जिकिरीचं जातं. यामध्ये आपल्याकडं जर लॅपटॉप PC जर असेल तर यामध्ये आपल्याला हे काम करायला सोपं जाईल. त्या संदर्भामधली ही दोन महत्त्वाचे बदल आहेत. आता याच्यामध्ये आपण बघतो की फॉर्मॅट सी आहे आणि यामध्ये लॉग इन ऑन ECI नेट वेब आहे. हे दोन जे ऑप्शन आहे तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. याच्यामध्ये याला जर क्लिक केलं फॉर्मॅट सीला तर यामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल, यामध्ये हे असे काहीतरी फॉर्मचे ऑप्शन आहे. आणखीन याला अद्ययावतीकरण केलेलं नाही. याच्यामध्ये अपडेशन चालू असेल बहुतेक, आणि यामध्ये अपडेशन होत असताना यामध्ये FUR पेंडिंग म्हणजे जे फॉर्म आहे तर ते कुठले तरी रेकॉर्ड आहे तो त्याचा पेंडिंगमध्ये पेंडन्सी आहे. याच्यामध्ये त्या व्यक्तीला त्याचा ॲप्लिकेशन नंबर किंवा त्याच्या नावाने किंवा फॉर्म टाईपमध्ये त्या ठिकाणी सर्च करू शकतो. मला वाटतं आपण जे फॉर्म व्हेरीफाय करतो त्याचे हे प्रकार असावेत आणि त्यामधून हे ॲपमधून आपल्याला हे प्रकार व्हेरीफाय करता येतील. की त्याचा रेफरन्स नंबर जर असेल अर्जाची स्थिती, अर्जाची पडताळणी, अर्जाचं पेंडन्सी या ठिकाणाहून आपल्याला क्लिअर करता येणार आहे आणि फॉर्म सबमिट करता येईल असं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचं ऑप्शन आपण आता या ठिकाणी सध्या काहीच ओपन होत नाही. काही जरी क्लिक केलं तर या ठिकाणी आपण एखादं सरनेम जरी सर्च केलं तर त्याला सर्च ऑप्शन नाही आहे. त्यामुळे आपण परत जाऊया. आता महत्त्वाची लॉग इन जी आहे ती म्हणजे आपली लॉग इन ऑन ECI नेट. आता याला आपण ओपन करणार आहोत. यामध्ये खाली तुम्हाला या ठिकाणी जो स्कॅन QR कोड आहे, याला QR कोड स्कॅन करायचा आहे आपल्याला. BioLoमध्ये आपण लॉग इन कशी करायची आहे ते बघणार आहोत. या ठिकाणी आपण सगळ्यात अगोदर तुम्हाला या ठिकाणी मी ऑलरेडी ओपन केलेलं आहे. आपण बॅक येऊन तुम्हाला एकदा पुन्हा चेक करून दाखवतो. यामध्ये आपण ECI म्हणून या ठिकाणी टाईप करणार. ECI नेट म्हणून येऊन जाईल आपल्याला, किंवा ECI नेट डायरेक्ट करा. आणि या ECI नेटला ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता डायरेक्ट हे ऑप्शन दिसणार आहेत. यामध्ये तुमचं एक लक्षात आलेलं असेल, या ठिकाणी जेव्हा तुम्ही लॉग इन करणार आहात तर यामध्ये लॉग इन करत असताना वोटर सर्व्हिसेस आणि त्यानंतर अबाउट इलेक्शन. आता या ठिकाणी वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म, ट्रॅक ॲप्लिकेशन, वोटर कार्ड कंप्लेंट, सर्च नेम, वोटर लिस्ट, हे जे काही ECI नेटचं जे आपण ॲपमध्ये वापर करतो, ज्यामध्ये मतदारांची डिटेल आपण शोधून देण्यासाठी, सर्च करण्यासाठी कुठल्या पार्टमध्ये आहे, त्यानंतर त्यांचं ॲपमध्ये नाव कसं आहे मतदान कार्डमध्ये, हे सगळं काही डिटेल आपण याच्यामधून सर्च करत होतो. याला जर क्लिक केलं तर हे वेब पोर्टल आपलं सर्च होतं आणि या ठिकाणाहून तुम्हाला तुमचे जे काही ECI जसं ॲपमध्ये ज्या पद्धतीनं लॉग इन करता येत होती त्याच पद्धतीनं आता सगळी लॉग इन आपल्याला वेब पोर्टलवर पण करता येते. आता याच्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं अपडेशन म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोपऱ्यामध्ये दिसतंय बघा, या ठिकाणी जे की आपल्याशी संबंधित आहे, लॉग इन युजिंग QR फॉर BioLo ओनली. आणि त्यानंतर ही जी आहे ही ऑफिशियल लॉग इन आहे. ही ऑफिशियल लॉग इन म्हणजे तालुक्याची किंवा जिल्ह्याची लॉग इन आहे ती आपल्यासाठी उपलब्ध नाही. परंतु या ठिकाणाहून आपण ही जी लॉग इन आहे QR कोड BioLo, तर त्या ठिकाणाहून आपण आता लॉग इन याला क्लिक जर केलं परंतु नाही या ठिकाणी लॉग इन युजिंग QR कोड. आता हा QR कोड ओपन होतो बघा या ठिकाणावर. मग आपल्या ॲपमधलं जे काही तुम्हाला सर्च स्कॅनिंग दाखवली होती मी, तर ती स्कॅनिंग या ठिकाणाहून मी आता करतोय तुमच्या देखत. BioLo ॲपची लॉग इन आणि त्या लॉग इनमधला जे काही स्कॅनिंगचा जो भाग आहे तर त्या स्कॅनिंगमधून आता या ठिकाणाहून मी करतोय बघा स्कॅन. आता QR कोड स्कॅन करत आहे मी आणि या ठिकाणाहून QR कोड स्कॅन झाला माझा. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की हा लाईव्ह डेमो आहे. या ठिकाणाहून माझ्या ॲपमधून या ठिकाणी तुम्हाला एक दिसत असेल, या ठिकाणाहून BioLoचं नाव येतं आहे. त्यानंतर ही लॉग इन जी आहे तर ती BioLoच्या
अखत्यारीतले असून त्यांची ऑथोराईज ही लॉग इन आहे BLOची. यांच्यासाठी आता वेबसाईटवर आपल्याला नक्कीच काही गोष्टी करता येणार आहेत. त्याच्यामध्ये एक एक गोष्टी आपण बघूया, जेवढ्या मला समजल्या तेवढ्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये सगळ्यात अगोदर आपला कुठलंही काम करत असताना आपल्याला जर सगळ्यात अगोदर जर डॅशबोर्ड जर क्लिक केला तर आपल्याला हा पूर्ण डॅशबोर्ड जो आहे तर तो आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर आहे युअर वर्क प्लेस. या ठिकाणावर वर्क प्लेसला क्लिक केल्यानंतर आपलं इलेक्ट्रल रोल जे आहे तर त्याची जी ECIची वेबसाईट आहे आपली लॉग इन वैयक्तिक, त्या लॉग इनला तुम्ही या ठिकाणाहून जाऊ शकता. याची आपल्याला सध्या गरज नाही. मॅनेज युअर युजर, आता याचा ऑप्शन असा आहे, तुमच्या एक लक्षात येईल की याचा ऑप्शन असा आहे की तुम्ही जेव्हा याला चेंज पासवर्ड, मॅनेज युजर जे आहे तर चेंज पासवर्ड, तुमचा पासवर्ड चेंज करण्यासाठी करू शकता तुमचा लॉग इनचा, ECINETच्या लॉग इनचा. आणि एडिट प्रोफाईल, आता या ठिकाणी आपल्या ॲपची जी प्रोफाईल आहे ती मात्र आपण चेंज करू शकणार नाही. याचं कारण असं आहे की हे सगळं डिटेल जे आहे तर हे ECIनं आपल्याला ऑलरेडी म्हणजे इलेक्शन कमिशनच्या लॉग इनमधून जे ऑथोराईज लॉग इन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कुठलाही बदल करू शकत नाही. फक्त आपला मोबाईल नंबर आणि मात्र या ठिकाणाहून आपली ईमेल ID सध्या तुर्तास बदलता येत आहे. त्यानंतर आपण आता परत जाऊया की ही प्रोफाईलच्या नंतर या ठिकाणाहून नंतर चेंज पासवर्ड तुम्हाला तुमच्या वेबसाईटचा कसा करायचा तो तुम्हाला या ठिकाणाहून ECI लॉग इनचा करता येईल. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण डॅशबोर्डवर जाऊया. जास्त वेळ लागू शकतो आपल्याला, त्याच्यामुळे आपण शॉर्टकटमध्ये घेऊया. यामध्ये इरोल ॲट ग्लॅन्स याला जर क्लिक केलं तर आपल्याला आपल्या जो काही इरोल आहे, आपला मतदान यादी आहे, ही पूर्ण त्याचा नकाशा स्वरूपात जे म्हणतो आपण ग्लॅसमध्ये जे काही दृश्य स्वरूपामध्ये सर्व नकाशाच्यामध्ये चार्टमध्ये आपल्याला आपला हा सगळा जे काही डाटा आहे आपल्या लॉग इनचा या ठिकाणी कळतो. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचं सिलेक्ट स्टेट आहे, आपल्याला सिलेक्ट करता येत नाही, तिथून आणि इनबिल्ड आहे आपल्या लॉग इनला. त्यामुळे या ठिकाणी सगळ्या गोष्टी अगोदरच्याच आहे त्या हाईड आहेत, त्याच्यात कुठलाही बदल होत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी इलेक्टर रोल आपलं प्रोफाईल जे आहे तर आपल्यामध्ये माझ्या यादीमध्ये जेवढे जेंडर रेशिओ आहे 978 आहेत एकूण मतदार, परंतु त्याच्यातले काही वगळले गेलेले आहेत. तर ते या ठिकाणी ओरिजिनल जे आहे, मात्र या ठिकाणी माझे सध्या यादीला असलेले या ठिकाणी 912 वोटर आहेत. त्याच्यापैकी मेल 461 आणि फिमेल 451 आहे. यामध्ये तुम्ही एज जे चार्ट आहे कोहॉर्टचा तर त्यामध्ये चार्टला नाव आहे तसं ते कोहॉर्ट म्हणून त्याला एज कोहॉर्ट म्हणतात. यामध्ये आपण हे जे काही एज वाईज चार्ट आहे तो बघू शकतो. त्यानंतर आपलं इलेक्ट्रो जे आहे तर आपलं या ठिकाणी म्हणजे कॅटेगरी कशी आहे, मेल फिमेल आहे की थर्ड जेंडर आहे, त्या ठिकाणी या ठिकाणाहून कळणार आहे आपल्याला. किती इलेक्टर असे आहेत की जे PWD म्हणजे पर्सनल विथ डिसेबिलिटीमध्ये आहे, तर असे हे दिव्यांगत्व असलेले मतदार यांचे या ठिकाणी डिटेल दिसते आपल्याला. यामध्ये 5 एकूण दाखवतात माझ्याकडे, त्याच्यापैकी 4 मेल आहेत, 1 फिमेल आहे. परंतु हे कोणते याचे आहेत की नजर चुकीनं हे दिव्यांग झालेले आहेत ह्या मात्र या ठिकाणाहून आपल्याला कळते. यामध्ये माझ्याकडे व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजेच डोळ्याचा प्रॉब्लेम असलेले किंवा अंधत्व असलेले किंवा दृष्टीदोष असलेले जे काही मतदार आहेत तर त्यांचं या ठिकाणाहून नोंद दाखवते. त्या ठिकाणी लोकोमोटिव्ह आपलं जे काही शारीरिक विकलांगता आहे तर त्या संदर्भामधलं या ठिकाणी दिसतंय आपल्याला. स्पीच हिअरिंग म्हणजे आपल्याला ज्यांना बोलता येण्यासाठी अडचण आहे म्हणून त्यांना श्रवणशक्ती कमी आहे आणि त्यांना त्याच्यामुळे बोलता येत नाही असे लोक किंवा ज्यांना ऐकू येत नाही असे श्रवणबाधित लोक. आणि यामध्ये PWD डिसेबिलिटी जे काही दिव्यांगत्व आहे पर्सनल विथ डिसेबिलिटीचे तर या ठिकाणी 7 जे काही मतदार आहे ते या ठिकाणी मला दाखवत आहे. आता या ठिकाणी हवं होतं की आपल्याला क्लिक केल्यानंतर कुठला मतदार आहे तो असं कळालं असतं, परंतु आणखीन तसं काही ऑप्शन दिलेलं नाही आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघितला इरोल ॲट ग्लॅन्स, आपला एका दृष्टीसोबत आपला सगळा इरोल बघितला आपण. त्यानंतर आहे बुक कॉल समरी. आता आपण जसं मोबाईलमध्ये कोणी मतदारांनी आपल्याला जर कॉल हिस्ट्री बुक केलेली असेल कॉल तर त्याला आपण क्लिक करण्यासाठी या ठिकाणाहून दिसते. तर आपण या ठिकाणी किती तारखेपासून किती तारखेपर्यंत या ठिकाणी रिक्वेस्ट किती आहे तर या ठिकाणी दिसू शकतात आपल्याला. इथं लास्ट अपडेटेड या ठिकाणी काय म्हणजे ब्लँक आहे. आपण या ठिकाणाहून डेटसुद्धा निवडू शकतो की मला म्हणजे 25 तारखे ते 28 तारखेच्या दरम्यान किती या ठिकाणी आलेलं आहे तर मी याला सबमिट करणार. या ठिकाणाहून मला कळतं की मला कुठलीही त्यामध्ये त्या कालावधीमध्ये काही रिक्वेस्ट आलेली नाही किंवा तो रिपोर्ट जो आहे तर तो या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता. या ठिकाणी बघा डाउनलोड तुमचा रिपोर्ट. आणि त्यानंतर
यामध्ये तुम्हाला जे काही सबमिट बटन दिसतं तर तुम्ही हे सबमिट बटन ऑलरेडी हे जे काही डिसेबल आहे ते हे ऑप्शन, याच्यामध्ये कुठलंही काय चेंज, फक्त डेट तुम्ही हे करून त्याला सबमिट असं करू शकता. आणि मग त्यानंतर तुमचा रिपोर्ट दिसेल, तुम्हाला कोणत्या वयोगटातून म्हणजे किती केव्हा आला, किती वेळा आला, किती 48 तासापेक्षा जास्त झाले का 48 तासामधले आहेत, हे सगळे टोटल जे काही आपले कॉल बुकिंग आहे तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणाहून दिसणार आहे. यानंतर आपण बघूया नेक्स्ट ऑप्शन, ते म्हणजे आता युअर वर्क प्लेस. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की इरोनेटला आपल्याला जाता येतं. त्यानंतर आपल्याला काम करण्यासाठी आपलं काम अधिकचं दुसऱ्या काही गोष्टी बघण्यासाठी, जे की यामध्ये आपल्याला BLO ॲपमध्ये बघता येत नाहीत. फॉर्म प्रोसेसिंग स्टेटस या ठिकाणी आलेलं आहे, S2S होम टू होम सर्वे आलेला आहे. त्यानंतर बुक कॉल समरी, बूथ लेवल एजंट कोण आहे तर ते सुद्धा आपल्याला BLA जे म्हणतो आपण, जे की आपण BLO आहोत. आणि BLA म्हणजे ज्या ठिकाणी स्थानिक जे काही खासदार, आमदार किंवा जे काही पदाधिकारी असतात राजकीय, त्यांच्या मार्फत दिलेले जे काही बूथ लेवल एजंट आहेत तर त्यांचे या ठिकाणी माझ्याकडे आता सध्या एकही BLA या ठिकाणी दिसत नाही. त्यानंतर बिहार SIR याच्यासाठी दिलेलं आहे. आपण बघू याच्यामध्ये की इन्युमरेशन फॉर्म टॅकिंग ते त्यांच्या याच्यामध्ये त्याच्यात करता येत होता. आपला SIR आणखीन ॲक्टिवेट नाही म्हणून आपल्याकडे कुठलीही गोष्ट नाही आहे. त्यानंतर दुसरं आहे त्याच्यामधलं SIR डॉक्युमेंट प्रोसेसिंग, क्लेम, ऑब्जेक्शन, इन्युमरेशन फॉर्म प्रोसेसिंग, हे SIRच्या संदर्भामधले मुद्दे आहेत. SIRचे जे डॉक्युमेंट आहेत तर या ठिकाणाहून आपल्याला आता SIRच्या संदर्भामध्ये सिलेक्टेड डॉक्युमेंट, ऑल डॉक्युमेंट, कुठली कॅटेगरी, आता या ठिकाणाहून बघा तुम्ही आपल्याला जे काही जेव्हा इन्युमरेशन फॉर्म अपलोड करायचे आहेत तर यामध्ये ज्यावेळेस आपल्याला पुरावे जोडायचे आहेत तर त्यामध्ये त्यांचं जर या ठिकाणी बिहारचा डाटा दाखवते फक्त की 1/1/2003 आणि बॉर्न इन इंडिया 1901 जुलै, म्हणजे हा क्रायटेरिया दिलेला आहे वयाचा की कोणत्या वयोगटातल्या लोकांना कुठले पुरावे द्यावे लागतील. कलेक्टेड कुठले काय फॉर्म आहे तर ते यामध्ये आपले इन्युमरेशन फॉर्म आपल्याला या ठिकाणी दिसते. याच्यामध्ये याचा एक अर्थ घेऊ शकतो आपण की डेथ झालेल्याचे इन्युमरेशन फॉर्म असतील, परमनंट शिफ्टेडचे इन्युमरेशन फॉर्म असतील, जे की आपल्याला डेथ म्हणून झालेले असतील, असे मे बी पॉसिबिलिटीज आहे. त्याच्यानंतर जी काय अपडेट असेल आपण ती सांगूयाच की इन्युमरेशन फॉर्मच्या नंतर कुठली काय प्रक्रिया आहे. तर या ठिकाणाहून सर्च इपिक नंबरमधून सुद्धा सर्च करता येतं. अशा पद्धतीचा हा SIRच्या संदर्भामधला डाटा आहे. सध्या आपल्या इकडे दाखवलं बिहारचा डाटाच्या संदर्भामध्ये आपण त्याला सध्या गृहीत धरूया, आपल्याकडे हे ॲक्टिवेट होऊ शकतं. त्यानंतर होम टू होम सर्वे सध्या आपल्याकडे नाही, आपण नेहमीच करतो होम टू होम सर्वे. आणि ज्यावेळेस केले होते सुरुवातीला त्यावेळेस आपण ॲपमध्ये काम केलेलं होतं, याच्यामध्ये PC सुद्धा आपल्याला बहुतेक काम करता येऊ शकतं. त्यानंतर आहे महत्त्वाचं म्हणजे बूथ लेवल, तर BLAचं तर तुम्हाला सांगितलं. बिहार SIR आपल्याला सध्या आपल्याकडे नाही आहे म्हणून आपल्याकडे महाराष्ट्र SIR त्या ठिकाणी नंतर लॉग इन येऊ शकते. आपल्याला कामं करताना PC करता येतील अशी अपेक्षा करूया, जेणेकरून आपल्याला जो काही मोबाईलचा डोळ्याचा त्रास होऊ लागला तो या ठिकाणी आपला कमी होईल. त्यानंतर आहे प्री SIR इलेक्ट्रॉन मॅपिंग. आता या ठिकाणी आपण जे काही आपला आता या ठिकाणी माझा अख्ख्या गावाचा, आता या ठिकाणी आमच्या गावामध्ये 4 BLO आहेत, 4ही BLOचे टोटल वोटर या ठिकाणी दाखवत आहे. यामध्ये त्याच्यापैकी किती लोकांचं वोटर मॅपिंग झालेलं आहे त्याचा एकूण 4ही BLOचा मिळून आकडा जो आहे तर तो 86.99 म्हणजे जवळपास 87% आमचा डाटा प्रिव्हियस SIR नुसार मॅपिंग झालेला आहे. या ठिकाणी आमचा डाटा असताना आपण बघू शकतो. अशा प्रकारचा हे अपडेट होतं. यानंतर जसं अपडेट असेल तर ते आपण कळवणारच आहोत. तुर्तास एवढंच. आपला हा व्हिडिओ समजला असेल लॉग इन कसं करायचं, त्या स्कॅनिंगवरून AsiaNet जी काही वेबसाईट आहे ती ओपन करून त्या ठिकाणी ते स्कॅन करायचं आहे आपला BLO ॲपमधून, आणि असा आपल्याला या ठिकाणी डाटा सगळा ओपन होऊन जाईल. आणि त्यानंतर मात्र आपल्याला या ठिकाणाहून सध्या इंग्रजीमध्येच सगळा काही डाटा आहे, यामध्ये काय भाषा बदलाचं काय सध्या ऑप्शन दिलेलं नाही, भविष्यात येईल असं अपेक्षा करूया. आणि तुर्तास इथं थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.